जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही परिस्थिती मराठा समाजाच्या आंदोलनासाठी अत्यंत गंभीर बनलेली आहे. हा सगळा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा पेपर मीडिया आहे, हा कितपर्यंत आपल्या समाजाला साथ देईल सांगता येत नाही. म्हणून एक हक्काचं चॅनल जे आपण जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून लाठीचार्ज पासून या आंदोलनावर काम करत आहेत, म्हणून वारंवार सांगतो की पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजचा मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे मराठा समाज हा 50% आतलं कायदेशीर आरक्षण मागत आहे, तर दुसरीकडे या आरक्षणाला विरोध म्हणून काही ओबीसी नेते ओबीसींचं एक आंदोलन करत आहेत, ओबीसींचं उपोषण करत आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की धक्का न लावता किंवा आमच्या ताटातलं त्यांना देण्यात येऊ नये, या दोन शब्दांवर हे सगळं आंदोलन त्यांनी किंवा उपोषण त्यांनी उभं केलेलं आहे. आता आपल्याला हेच पाहायचं आहे की नेमकं जरांगे पाटलांचं आंदोलन हे संविधानिक आहे, कायदेशीर आहे, की हे ओबीसींच्या काही नेत्यांचं जे आंदोलन किंवा उपोषण आहे ते कायदेशीर आहे की संविधानिक आहे. नेमकं कोणतं आंदोलन संविधानिक आहे आणि कोणतं आंदोलन हे केवळ आंदोलन नसून दुकानदारी आहे, हे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. तर हे जे तथाकथित ओबीसी नेते आहेत, जे आपल्या उपोषणाच्या पाठीमागच्या बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो लावतात आणि रात्रंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि संविधानाचं नाव घेतात, या लोकांना माझं एक ओपन चॅलेंज आहे की तुम्ही फक्त ताटातलं हिसकावून घेणे आणि धक्का न लावता ह्या जे दोन संकल्पना आहेत किंवा हे जे दोन शब्दांचं जे तुंतुन आहे तुमचं, ते तुंतुन संविधानाच्या कोणत्या कलमातला आणि कोणत्या तरतुदीनुसार आहे, एवढं फक्त स्पष्ट करून दाखवावं, हे तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे. जर तुम्ही हे दोन शब्द किंवा हे जे दोन तुंतुने तुम्ही लावले ते जर तुम्ही स्पष्ट करून दाखवले, तर मी मराठा आंदोलनावरचं काम सोडून तुमच्या मांडीला मांडी लावून तुमच्या स्टेजवर बसून उपोषण करतो. पण जर तुम्ही हे सिद्ध करून दाखवू शकले नाही, तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्ही कोणाचं तरी दुकानदारी चालवतात, कोणाचं तरी सुपारी घेऊन तुम्ही हे आंदोलन पुढे नेत आहात. अरे दळभद्री आडांचोटांनो, तुम्हाला ओबीसी आरक्षण म्हणजे काय कळतं का? एससी एसटीचं आरक्षण म्हणजे काय कळतं का? जर तुम्हाला कळत असेल तर तुम्हाला एवढं कळतं का की ओबीसी मध्ये एखाद्या जातीला किंवा एखाद्याचा समावेश करायचा असेल तर त्याचे काय नियम आहेत, त्याला कोण विरोध करू शकतो, कोण त्याचा समावेश करू शकतो, एवढे साध्या गोष्टी जर तुम्हाला माहित नसतील तर ओबीसीच्या नावावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर, राजर्षी शाहू महाराजांच्या नावावर, संविधानाच्या नावावर आणि आरक्षणाच्या नावावर तुम्ही जे दुकानं मांडून बसलेले आहात ना, ते दुकानं बंद करा. अजूनही सांगतो या सगळ्यांना, जे बसलेले आहेत ना उपोषणाला, हे हाके असेल, वाघमारे असेल, ससाने असेल आणि या सगळ्याचा लीडर जो आहे भुजबळ, या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही जे दोन शब्द वापरताय वारंवार की आमच्या ताटातलं कोणाला हिसकवू देणार नाही आणि ओबीसीला धक्का न लावता, तर या दोन गोष्टी कोणत्या पद्धतीने संविधानिक आहेत तेवढ्या फक्त तुमच्या दम असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. पण मला माहित आहे तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त जनतेची दिशाभूल करायची, ओबीसीचं नाव घ्यायचं आणि ओबीसी मराठा समाजामध्ये फक्त दंगली घडवून आणायच्या, आणि हे कोणाच्या तरी सांगण्यावरून, आणि फक्त याच्यामध्ये तुमचा स्वतःचा स्वार्थ आहे, बाकी दुसरं काही नाही. आता तुम्हाला माहिती नाही म्हणून मी काही गोष्टी सांगतो, तुमच्या दम असेल तर तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी क्लिअर करून दाखवा किंवा स्पष्टीकरण द्या. तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. मात्र तुम्ही म्हणलात तिथं येतो मी, तुम्ही म्हणसाल तिथं मी तुमच्यासोबत या विषयावर चर्चा करायला तयार आहे. अरे गध्यांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली सायमन कमिशन समोर साक्ष दिली, त्या साक्षेमध्ये स्पष्टपणे असं म्हटलं की मराठा समाज हा मागासलेला आहे, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर मागे लावता, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं नाव घेता आणि तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं असंविधानिक वागण्यासाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्याच विचारांचा खून करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की 5 एप्रिल 1942 रोजी इंग्रजांनी इंटरमिजिएट वर्ग तयार केला होता. या वर्गामध्ये 288 जातींचा समावेश केला होता आणि या आरक्षित जाती केल्या होत्या, म्हणजे यांना आरक्षण दिलेलं होतं. या 288 जातीमध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश होता. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 ला मराठा समाजाचा आरक्षणामध्ये समावेश असावा असं सांगितलं, तर इंग्रजांनी सुद्धा 1942 मध्ये इंटरमिजिएट कास्ट किंवा इंटरमिजिएट जाती तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश केला होता. मग या दोन्ही गोष्टी संविधानिक आहेत, या दोन्ही गोष्टी कायद्याला धरून आहेत, तरी सुद्धा तुम्ही केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि स्वतःचे घर भरण्यासाठी मराठा समाजाला विरोध करतात. आणि म्हणून माझं तुम्हाला चॅलेंज आहे की ह्या दोन गोष्टी खोट्या आहेत का ते तुम्ही सिद्ध करून दाखवावं. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 340 आहे. या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे की जे समाज किंवा जे घटक हे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, यांना आरक्षण देण्यात यावं. आणि हे आरक्षण कसं असावं, तर शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये असावं. म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासले पण ज्यांचं सिद्ध होईल त्यांना अशा पद्धतीचं आरक्षण देण्याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. आणि हे कोण करू शकतं, तर हे करू शकतो मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल किंवा राज्य मागासवर्गीय आयोग असेल. म्हणजे एखाद्या समाजाचं आरक्षण नाकारण्याचं किंवा त्याला देण्याचा जो काही अधिकार आहे तो मागासवर्गीय आयोगाचा आहे. याचाच अर्थ
की एखादा समाज जर त्या ओबीसी आरक्षणामध्ये असेल तर त्या समाजाला किंवा त्या समाजातल्या तथाकथित नेत्याला एखाद्याला आमच्यात घेऊ नका किंवा आमच्या ताटातलं देऊ नका किंवा आम्हाला धक्का लागू देऊ नका असं म्हणण्याचा कवडीचाही अधिकार नाही. हे धादांत खोटं आणि धादांत लोकांना येड्यात काढणारे वक्तव्य आहेत, विधान आहेत, ज्याला संविधानाचा कुठलाही आधार नाही, कवडीचाही आधार नाही, कायद्याचाही अधिकार नाही. म्हणून परत एकदा सांगतो की तुम्ही स्वतःला किती शहाणे समजत असले तरी सुद्धा माझ्या प्रश्नाची उत्तरं देण्याची लायकी तुमच्यात नाही, हे इथून स्पष्ट होईल. बघा, एससी एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणामध्ये फरक आहे. एससी आणि एसटीचं आरक्षण जे आहे ते संविधानिक आहे, त्याला काय संविधानिक असून सुद्धा ते मूलभूत अधिकारामध्ये येतं त्यांचं. परंतु ओबीसीचं जे आरक्षण आहे ते संविधानिक नाही तर ते वैधानिक आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये एखादा प्रवर्ग किंवा एखादा समाज किंवा एखादी जात ओबीसी मध्ये कशी घ्यावी किंवा त्याचे काय नियम आहेत याची सुस्पष्टता नाही, म्हणजे सुस्पष्टता नाही. त्याच्यामध्ये काय आहे तर एखाद्या वेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा समाज जर तशा पद्धतीचा वाटला किंवा एखादा घटक तसा वाटला किंवा एखादा घटक जो याचा लाभार्थी असावा असं जर वाटलं तर ते घेण्यासाठी तिथला मागासवर्गीय आयोग त्याबद्दलचे नियम ठरवतो आणि त्यानुसार सर्वेक्षण करून किंवा त्यानुसार इम्पेरिकल डाटा गोळा करून तो त्या समाजाला ओबीसी मध्ये टाकू शकतो. याच्याही पुढे जाऊन सांगायचं असेल तर मंडल आयोगानं जे काही ओबीसी आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा 1931च्या जनगणनेचा डाटा, म्हणजे 1931च्या जनगणनेचा इम्पेरिकल डाटा घेऊन दिलेला आहे. याचाच अर्थ 1931च्या जनगणनेनुसार 1942ला ऑलरेडी मराठा समाज हा त्या आरक्षणामध्ये होता. म्हणजे इथं फक्त मंडल आयोगाने काय केलेलं आहे किंवा मंडल आयोगाच्या वेळेस जे सरकार होते किंवा जे कोणी होते त्यांनी स्थानिक राजकारण असेल किंवा मराठा समाजाला आरक्षणाच्या आणि या संविधानिक प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी म्हणून पूर्वग्रह दूषित करून मुद्दामून मराठा समाजाला याच्यातून वगळलेला आहे. ही गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे जर खोटं असेल तर हे सुद्धा हाकेनं, भुजबळांनी, वाघमारेने आणि त्या ससानेनी सांगावं. परत या भंगारांना मी फक्त एवढं विचारतोय की तुमच्यात दम असेल तर धक्का न लागता किंवा आमच्या ताटातलं देऊ नका, हे दोन्ही जे तुमचे तुंतुन आहेत ते फक्त एकदा कायदेशीररित्या खरे आहेत किंवा त्याला कायद्याचा आधार आहे एवढं तुम्ही स्पष्ट करून दाखवा. जर स्पष्ट करून दाखवत नसाल तर तुमचे ते उपोषण नसून, तुमचे ते आंदोलन नसून, तुमचे ते दुकान आहेत. आणि ते दुकानं कशासाठी आहेत तर तुमचे दुकान आहेत तुम्हाला कोट्यावधीचा गल्ला मिळावा म्हणून. एवढंच नाही तर तुमचे जे मालक आहेत ज्यांनी दुकान बसवायला लावले त्या मालकांना पुन्हा एकदा सत्तेची मलई चाकता यावी म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी या दुकानांचा उद्देश काय आहे तर उद्देश आहे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावणं, मराठा आणि ओबीसी मध्ये जातीय दंगली घडवून आणणं आणि या सगळ्यांचा फायदा स्वतःला घेणं. म्हणजेच हे जे दुकानं किंवा हे जे उपोषण आहेत हे केवळ आणि केवळ फक्त स्वार्थासाठी आणि आपल्या मालकांच्या स्वार्थासाठी, जनतेचं याच्यात कोणतेही भलं नाही. म्हणून ओबीसी समाजाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की यांच्या नादाला लागू नका, हे केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत. सगळ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की यांच्या नादाला लागू नका, यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कारण यांचं जे आंदोलन आहे किंवा यांचं जे उपोषण आहे तेच मुळात संविधानिक नाही, असंविधानिक आहे, कायदेशीर नाही तर बेकायदेशीर आहे. आणि माझं परत एकदा शेवटचं यांना परत एकदा चॅलेंज आहे की तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही जे दोन शब्द म्हणताय धक्का न लावणे आणि ताटातलं हिसकाटून घेऊ देणार नाही, हे दोन्ही शब्द कशा पद्धतीने संविधानिक आहेत ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. जर तुम्ही सिद्ध करून देखील दाखवले तर मी तुमच्या स्टेजवर येऊन बसतो. पण तुमच्यात दम नसेल आणि तुम्ही सिद्ध करून जर नाही दाखवू शकले तर तुमचे दुकानं बंद करा, नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.